खैरेंच्या विरोधाला न जुमानता अंबादास दानवेंनी खेळी खेळली आहे आणि यात त्यांनी थेट मातोश्रीवर फिल्डिंग लावली आहे। इथे मी छत्रपती संभाजीनगरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या दोन नेत्यांमधल्या राजकीय संघर्षाविषयी बोलते। तरी त्यात आता खैरेंविरुद्ध दानवेंनी काय डाव आखलाय समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरमधले ठाकरेंचे दोन शिलेदार म्हणजे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे। पहिले माजी खासदार आहेत आणि थेट बाळासाहेब ठाकरेंपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत आणि त्यांनी थेट बाळासाहेबांच्या नेतृत्वातही काम केलं। आणि दुसरे म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणजे माजी विरोधी पक्षनेते। आणि सर्वाधिक प्रकाश झोतात कधी आले तर ते थेट शिवसेनेतल्या फुटीनंतर। पण हे दोन्ही नेते आपल्या नेटिव्ह प्लेस म्हणजे मूळ गावात म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच पक्षात असूनही दोघांचे दोन टोकाचे विचार आहेत किंवा त्यांच्यातला संघर्ष हा टोकाचा आहे। आणि हाच संघर्ष आता पुन्हा एका नव्या टोकाला जाणार असं दिसतंय। कारण अंबादास दानवेंनी माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना घेऊन थेट मातोश्री गाठली। काही दिवसांपूर्वीच दानवे हर्षवर्धन जाधवांच्या घरी गेले होते। तिथे या दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली। मनसेतून बाहेर पडल्यानंतर हर्षवर्धन जाधव हे 5 वर्ष शिवसेनेत होते। कन्नड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी सुद्धा दिली होती। शिवसेनेचे आमदार म्हणून काम केल्यानंतर 2019ला लोकसभा निवडणुकीआधी जाधवांनी बंड केलं आणि बंडाचं निशाण फडकावलं आणि मग सलग 2 पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन यांना आता पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरवापसी करायची आहे आणि त्यांना आपल्या मायघर म्हणजे शिवसेनेची आठवण आली आहे। शिवसेना नेते अंबादास दानवेंनी सुद्धा याच अनुषंगानं हर्षवर्धन जाधवांची भेट घेतली होती। आता या भेटीची माहिती खरं तर त्यांच्याच पक्षातले जिल्ह्यातले दुसरे बडे नेते चंद्रकांत खैरे यांना कळताच त्यांनी मात्र या भेटीवर संताप व्यक्त केला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची आठवण करून देत खैरेंनी आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होऊ देणार नाही असं जाहीर केलं। खैरेंनी आक्रमक पवित्रा घेऊन काही तास उलटत नाही तोच हर्षवर्धन जाधवांना घेऊन अंबादास दानवेंनी थेट मुंबईत मातोश्री गाठली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आणि भाजपच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाला। याच दरम्यान अंबादास दानवेंनी हर्षवर्धन जाधव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट आणि चर्चा घडवून दिल्याची माहिती आहे। हर्षवर्धन जाधवांच्या पक्षप्रवेशाला अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाहीये, पण तरी सुद्धा तो पक्षप्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे। खैरेंनी विरोध केला म्हटल्यावर अंबादास दानवे हा पक्षप्रवेश निश्चित घडवून आणणार अशी सुद्धा दुसऱ्या बाजूला चर्चा आहे। आता खैरेंचा विरोध का होतोय तर तेही समजून घेऊयात। म्हणजे 2019ला लोकसभा निवडणुकीच्या आधीच तेव्हाच्या शिवसेनेत असलेल्या आमदार हर्षवर्धन जाधवांनी चंद्रकांत खैरेंवर गंभीर आरोप करत त्यांना विरोध सुरू केला होता आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खैरेंनी आपल्या विरोधात कन्नड तालुक्यात प्रचार केला, त्यामुळे आपला पराभव झाला असा आरोप सुद्धा हर्षवर्धन जाधवांचा होता। आता याशिवाय खैरेंच्या खासदार निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, कामं न करताच बिलं उचलण्यात आली असा आरोप सुद्धा हर्षवर्धन जाधवांनी पत्रकार परिषद घेऊन खैरेंविरुद्ध केला होता। आता एवढ्यावरच न थांबता हर्षवर्धन जाधवांनी थेट शिवसेनेला जय महाराष्ट्र करत चंद्रकांत खैरेंविरुद्ध लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली। मग 2,83,000ची मतं मिळवत जाधवांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधात केलेल्या कामाचा वचपा थेट लोकसभेत खैरेंच्या पराभवाला हातभार लावत काढला। हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्यानं खैरे पराभूत झाले आणि MIMचे इम्तियाज जलील हे त्यावेळी खासदार झाले होते। तेव्हापासून चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातला विस्तव हा जाता जात नाहीये। आता त्याच हर्षवर्धन जाधवांना खैरेंचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या अंबादास दानवेंनी पुन्हा पक्षात घेण्याचा घाट घातलाय। सलग 2 लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरेंना पक्षात कायम दुय्यम स्थान दिलं गेलंय। उद्धव ठाकरेंकडूनही खैरेंची निष्ठा, मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवत त्यांचा योग्य सन्मान केला जातो किंवा राखलाही जातो। पण पक्ष फुटल्यानंतरही भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचं शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न हे अद्यापही सुरू आहेत।
कुरघोडीच्या या राजकारणात विरोधकांना जशास तसं उत्तर द्यायचं असेल तर काही तडजोडी सुद्धा स्वीकारण्याची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतलेली दिसते आणि त्याच धोरणानुसार कन्नडमध्ये 2029ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हर्षवर्धन जाधवांना पुन्हा पक्षात घेऊन आतापासूनच मतदारसंघाची नव्यानं बांधणी करण्याचा प्रयत्न असेल असं बोललं जात आहे। आता चंद्रकांत खैरेंचं मतपरिवर्तन उद्धव ठाकरे कसे करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।